शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जाणून घेऊयात हवामान स्थिती, हवामान अंदाज, शेतकरी प्रश्न उत्तरे, शेतकऱ्यांचे अभिप्राय आणि कृषी सल्ला। आता हवामान स्थितीबद्दल बोलूया। दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचे भागापासून ते श्रीलंकेपर्यंत 1008 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब आहे। तर श्रीलंका या भागावरही 1008 हेक्टोपास्कल आणि बंगालच्या उपसागराच्या तामिळनाडूपासून 1008 हेक्टोपास्कल इतका कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे। ते पुढे 17 नोव्हेंबर रविवारपर्यंत कायम राहणे शक्य आहे। संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे। तसेच धाराशिव जिल्ह्यात 15 तारखेला 1 मिलीमीटर, 16 तारखेला 12 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात 16 तारखेला 3 मिलीमीटर, कोल्हापूर जिल्ह्यात 14 तारखेला 1 मिलीमीटर, 15 तारखेला 28 मिलीमीटर, 16 तारखेला 12 मिलीमीटर आणि 17 तारखेला 7.8 मिलीमीटर हा दक्षिणेकडचा महाराष्ट्राचा जिल्हा असल्यामुळे इथं 4 दिवस पाऊस आहे शक्यता आहे। सांगली जिल्ह्यात 15 तारखेला 5 मिलीमीटर, 16 तारखेला 7 मिलीमीटर, 17 तारखेला 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यात 15 तारखेला 15 मिलीमीटर आणि 16 तारखेला 10 मिलीमीटर, 17 तारखेला 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यात 15 तारखेला 3 मिलीमीटर व 16 तारखेला 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात 15 तारखेला 1 मिलीमीटर व 16 तारखेला 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। आता मी तुम्हाला जे जिल्हे पावसाच्या दृष्टीने प्रभावित होणं शक्य आहे ते सांगितले। बाकी इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणं शक्य आहे, पावसाची शक्यता नाही। आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आपण उत्तरं घेऊयात। बेळगावहून पद्मा विचारतात, बटाटा लागवडीसाठी योग्य वेळ कोणती? आता सध्याला ही योग्य वेळ आहे असं समजा आणि बटाटा लागवड पूर्ण करून घ्या। त्यांनी पुढं म्हटलं की बेळगावचे अंदाज देत चला। आता कोल्हापूर बेळगाव हे जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला त्या अंदाजाची शक्यता लक्षात घेऊन आता कोल्हापूरला पाऊस सांगितला आहे, त्यामुळे हे 4 दिवस जाऊ द्या, त्यानंतर लगेच लागवडीची तयारी करा। सौरव यादव विचारतात की सांगली जिल्ह्यात पाऊस पडेल का? तासगाव जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्र मोठं आहे आणि त्या द्राक्ष बागा जाण्यासाठी हा अंदाज महत्त्वाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सांगली जिल्ह्याचा मी आत्ताच अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्यानुसार 15 तारखेला 5 मिलीमीटर, 16 तारखेला 7 मिलीमीटर, 17 तारखेला 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे तिथं। गांजवे नामदेव विचारतात, त्यांनी प्रश्न विचारला की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे की पावसाची शक्यता आहे का काही, ती आपण उत्तर आता दिलं आहे। अपुमली यांनी गव्हाची पेरणी कधी करावी असं विचारलं आहे। 15 नोव्हेंबर या दरम्यान पेरणी व्हायला पाहिजे। आता आपण पेरणी करावी। बसगोंडा बबनवार विचारतात की चक्रीवादळाची शक्यता आहे का? तशी शक्यता आता नाही आहे। भोपळे विचारतात की गारपिटीची शक्यता आहे का? ती शक्यता नाही आहे। तुकाराम झुंजारे विचारतात की 14 तारखे रोजी वातावरण कसे राहील? त्याचं उत्तर मी आत्ताच तुम्हाला दिलं आहे। लक्ष्मण घालके विचारतात की कडाक्याची थंडी कधी पडेल? 15 डिसेंबर ते 15 जानेवारी हे अत्यंत कडाक्याच्या थंडीचे दिवस राहणार आहेत। आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात बोलू। आता गव्हाची पेरणी करण्याची ही योग्य वेळ आहे। शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण करावी आणि त्याचबरोबर ऊस लागवडीची तयारी करावी, ऊस लागवडही पूर्ण करावी, कांदा लागवड देखील रब्बीचा पूर्ण करावी, बटाटा लागवडही पूर्ण करावी। अशा प्रकारे आपण ह्या पिकांच्या लागवडी पूर्ण कराव्यात। याशिवाय आणखी काही पिकं असतील, फुलशेती असेल, तर काय असेल, त्याही लागवडी ह्याच वेळेला आत्ता पूर्ण करा। त्याला कारण असं की नंतर थंडीनंतर पिकांची जोमदारपणे वाढ होत नाही, त्यामुळे सुरुवातीच्या काळात वाढ झाली एकदा की मग पुढं फरक पडतो। त्याचप्रमाणे आता आपण कृषी सल्ल्याबद्दल माहिती घेतली। आता आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया याबद्दल किंवा त्यांचे अभिप्राय काय आहेत आपल्या कार्यक्रमाबद्दल, तर बाळासाहेब बिडवे, मनोज गुडाळे, बाळासाहेब लांडे, रवींद्र देशमुख, अनिल एरंडे, रवींद्र चांबार, रमेश कोळी, सुभाष चव्हाण, बाळ चव्हाण, मनीषा आव्हाड,
प्रवीण पाटील, अविनाश इंगळे, बाळासाहेब लांडे, मनोज गुंडाळे, बाळासाहेब बिडवे, बाप्पा गोरे, संग्राम देशमुख हे यांनी असं कळवलं की खूप उपयुक्त माहिती आहे आपण देतो आहे. मी ती आम्हाला आपला असा गर्व आहे. योग्य माहिती आम्हाला मिळत आहे, अभ्यासपूर्ण माहिती मिळत आहे. असेच काम चालू ठेवा. जय गुरुदेव. धन्यवाद. माहिती पूर्ण असते असं हे अंदाजाबद्दल, माहितीबद्दल आणि सगळ्याचबद्दल कळवलं आहे. तर आणि त्यांनी आभारही मानलेत. मी तुमचे धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि आपल्या कामाला आपण जोराने सुरुवात करा. आता सध्याच्या हवामान स्थितीतला बदल मी सांगितला आहे. तो जसा बदल असेल तेव्हा मी प्रत्येक वेळा सांगेन. चिंता करू नका. त्यानंतर व्यवस्थितपणे रविवारनंतर हवामान सुरळीत होईल. कारण आता 1008 हेक्टरपास्कल एवढा हवेचा दाब आहे. पुढे तो वाढतो आहे, 1010 होईल आणि त्यानंतर मग हे वातावरण पुन्हा निवडेल. आभारी आहे. धन्यवाद.